मित्र हो नमस्कार. विचार प्रवाह या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी महायलगार यात्रा आयोजित केली आहे. या महायलगार यात्रेनिमित्त लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यातील कासार तालुक्यातील मातूर या गावात आलेले असताना बस स्टँडवर दगडफेक झाली. या घटनेत काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. या संदर्भात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही एक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील गेले वर्षभर आंदोलन करत आहेत. तर ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होईल. यामुळं ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशा मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही उपोषण छेडलं होतं. दरम्यान लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सरकारनं त्यांना आश्वासन दिल्यानं त्यांनी हे उपोषण मागं घेतलं. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. रुग्णालयातून परतल्यानंतर त्यांनी आपल्या अभिवादन दौऱ्याला सिंदखेड राजा येथून सुरुवात केली आहे. या दौऱ्यात त्यांच्याकडं डीजेसह अनेक उपकरणे होती. प्राथमिक वृत्तानुसार डीजे वाजवण्यावरून 2 गट आमने सामने आले. यावेळी मातूर येथील बस स्टँडवर दगडफेक झाली. या दगडफेकीनंतर गावात तणावपूर्वक शांतता होती. त्यामुळे पोलिसांनी येथे सुरक्षा वाढवली आहे. मुळात मातुरी हे मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचं गाव असल्यानं तिथं डीजे वाजवणं हे कितीपत सत्य आहे हे देखील पडताळून पाहणं गरजेचं आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर बीडचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील एक्स पोस्टवर माहिती दिली. ते म्हणाले, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीनं घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात निर्देश दिलेले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू नका असं देखील मुंडे यांनी म्हटलं आहे. या दगडफेकीत अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे. काही गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी पोलिसांकडून केली जाते. दुसरीकडे सोशल मीडियावर या दगडफेकी संदर्भात वेगळी चर्चा पाहायला मिळते आहे. सडेतोड बातम्यासाठी आमचा विचार प्रवाह न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.